दुग्धविकास विभागाच्या उपनिबंधकांनी गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी आज जाहीर केली। 21 ऑगस्टपर्यंत हरकती, 31 ऑगस्टला निर्णय आणि 4 सप्टेंबर रोजी अंतिम मतदार यादी जाहीर होईल। त्यानंतर म्हणजेच साधारण 10 ऑक्टोबरच्या सुमारास गोकुळ दूध संघाच्या संचालक मंडळासाठी मतदान होईल। दुग्धविकास विभागाचे उपनिबंधक देविदास मिसाळ यांनी गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली। आता अंतिम मतदार यादी तयार करण्याचं काम सुरू झालंय। 21 ऑगस्टपर्यंत प्रारूप मतदार यादीवर हरकती स्वीकारल्या जाणार आहेत। त्या हरकतींवर सुनावणी घेऊन 31 ऑगस्टपर्यंत निर्णय घेतला जाईल। तर 4 सप्टेंबर रोजी गोकुळ दूध संघाची अंतिम मतदार यादी जाहीर होईल। त्यानंतर तातडीनं निवडणूक कार्यक्रम सुरू होईल। गोकुळची निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। बिनविरोध च्या प्रयत्नांना यश आलं नाही तर गोकुळच्या संचालक मंडळासाठी 10 ऑक्टोबरला मतदान होण्याची शक्यता आहे।